माझ्या सर्व सख्या बांधवांनो, सप्रेम नमस्कार. आज मी आपल्यासमोर पालकासाठी अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त अशी माहिती मांडणार आहे. सध्या आपण पाहत आहोत की लहान मुलामध्ये दात खराब होण्याचे किंवा कीड लागण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यालाच वैद्यकीय भाषेत डेंटल केरीज असे म्हणतात. या समस्येमुळे अनेक लहान मुलांना रूट कॅनल ट्रीटमेंट करावी लागते. या उपचारामध्ये दाताचा किडलेला भाग पूर्णपणे साफ करून त्यामध्ये सिमेंटसारखा पदार्थ भरला जातो आणि वर कॅप बसविली जाते. या उपचाराचा खर्च साधारणपणे 6 ते 10,000 रुपयापर्यंत जातो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही ट्रीटमेंट कायमस्वरूपी टिकेलच याची कोणतीही शाश्वती नसते. मग स्वाभाविकपणे प्रश्न पडतो की मुलाचे दात इतक्या लवकर का खराब होतात किंवा का किडतात? याचे मुख्य कारण आपणच आहोत, म्हणजे पालक आहोत. कारण लहान वयापासूनच मुलांना दात स्वच्छ ठेवण्याचे योग्य मार्गदर्शन दिले तर दात किडण्याचे प्रमाण जवळजवळ शून्यापर्यंत कमी करता येते. आज मी तुम्हाला गोड पदार्थामुळे मुलाचे दात कसे किडतात आणि त्यावर उपाय म्हणून नाश्ता किंवा गोड पदार्थ कशा पद्धतीने द्यावेत हे अगदी सोप्या शब्दात सांगणार आहे. आपण जर सकाळी किंवा रात्री मुलांना गोड पदार्थ दिले तर दात किडण्याची शक्यता खूप वाढते. कारण हे गोड पदार्थ दातामधील फटीमध्ये, दाताच्या पृष्ठभागावर किंवा हिरड्याच्या आतल्या सूक्ष्म पोकळ जागामध्ये अडकतात. त्या ठिकाणी असलेले सूक्ष्मजंतू हे गोड पदार्थ खातात आणि त्यांची वाढ होते आणि त्यातून आम्ल म्हणजे ॲसिड तयार होते. हे आम्ल हळूहळू दातावर, हिरड्यावर परिणाम करू लागते. जर हे चक्र सतत सुरू राहिले तर दात आतून किडू लागतो. एक दिवस हा किडलेला भाग मज्जातंतूपर्यंत पोचतो आणि मग सुरू होतो भयंकर दातदुखीचा त्रास, जो आपल्याला सगळ्यांनाच परिचित आहे. मग उपाय काय? उपाय अतिशय सोपा आहे. मुलांना गोड पदार्थ कमी प्रमाणात द्या आणि जर गोड पदार्थ देण्यापूर्वी त्यांना आधी गोड नसलेले काही पदार्थ द्यावेत. उदाहरणार्थ फुटाणे, शेंगदाणे, घरी तयार केलेली इडली, पोहे, चिवडा इत्यादी. मात्र हॉटेलमधील पदार्थ, बिस्किटे, चॉकलेट, ब्रेड, टोस्ट, आलू चिप्स, कुरकुरे, तयार चिवडा, भजे इत्यादी पदार्थ मुळीच देऊ नयेत. अशा प्रकारे घरी बनवलेले पदार्थ आधी खाल्ल्यामुळे दातामधील ज्या फटी किंवा हिरड्यामधील ज्या जागा या पदार्थांनी भरून जातात. त्यानंतर जर गोड पदार्थ दिले तर ते आत अडकत नाहीत. पाणी प्यायल्यावर किंवा लाळेमुळे ते सहजपणे खाली पोटात निघून जातात. शिवाय चूळ नीट भरल्यास त्याचाही चांगला फायदा होतो. हा छोटासा नियम पाळल्यास दात किडण्याचा धोका खूप कमी होतो. आणखी एक अतिशय महत्त्वाची सूचना म्हणजे रात्री मुलांना गोड पदार्थ मुळीच देऊ नये. कारण
गोड पदार्थ रात्रभर दातामध्ये राहिल्यास दात लवकर किडतात. तसेच सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे योग्य व शास्त्रोक्त पद्धतीने करणे अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण किंवा रात्रीच्या जेवणानंतर मुलांना बडीशोप, ओवा आणि तीळ यांचे मिश्रण चावून चावून खाण्यास सांगावे. यामुळे दातामध्ये अडकलेले अन्नकण बाहेर पडतात, पचनक्रिया सुधारते, सूक्ष्मजंतू नष्ट होण्यास मदत होते, तसेच कॅल्शियम आणि इतर आवश्यक पोषक घटक मिळतात. पालकांनी या सोप्या पण शास्त्रीय सूचनांचा अवलंब केला तर मुलांचे दात नक्कीच किडणार नाहीत. त्यांचे आरोग्य उत्तम राहील आणि 6,000 ते 10,000 रुपयाचा अनावश्यक खर्चही वाचेल. लहानपणीच योग्य सवयी लागल्या तर मुलांचे दात आयुष्यभर निरोगी राहू शकतात. म्हणूनच माझी सर्व पालकांना नम्र विनंती आहे की या सूचना मुलांना सांगा, वारंवार समजावून सांगा आणि त्या प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी त्यांना प्रवृत्त करा. या आधीच्या व्हिडिओमध्ये दात घासण्याची योग्य व शास्त्रोक्त पद्धत सांगितलेली आहे. तो व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद.